पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्रात 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढले। देशभरात बनावट मतदान। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। कर्नाटकातील एका मतदारसंघात 1 लाख मतांची चोरी झाल्याचा दावा। आरोपांबाबत राहुल गांधींनी एक शपथपत्र लिहून त्यात बोगस मतदारांची माहिती द्यावी। महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्तांचं राहुल गांधींना पत्र। खोटे शपथपत्र पुरावे देणं गुन्हा असल्याचाही उल्लेख। निवडणुकीनंतर 30 दिवसात पुरावे देण्याचा नियम, अन्यथा तो रद्द होतो। मग निवडणूक आयोग आता पुरावे का मागतंय? वकील कपिल सिब्बल यांचा सवाल। भाजप आणि निवडणूक आयोगानं मिळून मतं चोरलीत। बनावट मतदानामुळे निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज तसंच डिजिटल मतदार याद्या देत नाही। राहुल गांधींचा हल्लाबोल। मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। स्वतःचं अपयश झाकण्यासाठी यंत्रणांची बदनामी करत असल्याची राहुल गांधींवर टीका। राहुल गांधींचा करंटेपणा हातात तेव्हा आरोप करतात। बिहारमधील पराभवाचा अंदाज आल्यानं राहुल गांधींचे आरोप सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार। राहुल गांधींच्या निवासाने इंडिया आघाडीची चर्चा। निवडणूक आयोगाच्या यादीतील मतदान घोळाचे फोटो मित्रपक्षांना दाखवले। आकडेवारीची माहितीही दिली। 15 दिवसात इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार। प्रकाश आंबेडकरांच्या भाकिताने राजकारणात खळबळ। शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असल्याचाही निशाणा। कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी मुंबई हायकोर्टाकडून कायम। कबुतरखान्याजवळून दररोज हजारो लोक प्रवास करतात। आमच्यासाठी नागरिकांचं आयुष्य महत्त्वाचं। कोर्टाच्या अहवालाचा दाखला देत कोर्टाचं निरीक्षण। कबुतरखान्यासंदर्भात समिती स्थापन करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं पालिकेचं कर्तव्य। दिलेल्या आदेशाचं कोणीही अवमान करू नये। आदेशाविरोधात दाद मागू शकता, कोर्टाचं विश्लेषण। पुणे पार्टी प्रकरणी रुपाली चाकणकरांचे धक्कादायक खुलासे। लोणावळा, साकीनाका, जळगावात बोलून मुलींची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार। चाकणकरांकडून खडसेंच्या जाव्यावर मानवी तस्करीचे आरोप। प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये महिलांचे 1779 आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ। बऱ्याच व्हिडिओत खेवलकर स्वतः दिसतात। रुपाली चाकणकरांचे आरोप। एसआयटी चौकशीची मागणी। माझा जावई दोषी असल्यास फाशी द्या, मात्र रुपाली चाकणकरांनी पुराव्याशिवाय बोलू नये। एकाही मुलीची त्यांच्या विरोधात तक्रार नाहीये। मुलींची तस्करी होत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी फेटाळला। कुणीही मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आकाबाका असू द्या, सोडणार नाही। बीडमधून पालकमंत्री अजित पवारांचा वाल्मिक कराडला इशारा। युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोघा भाऊ खंबीर। तिसऱ्याची आवश्यकता नाही। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं भाष्य। तर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहणार का? चर्चांना उधाण। मनसेसोबत युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे दिल्लीत जाऊन राहुल गांधींना पायघड्या घालायच्या। हे राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतं। काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ठाकरेंचा पक्ष चालतो। उदय सावंतांची टीका। मंत्री सरनाईकांच्या गोविंदा प्रोलीगला रॅपिडोची स्पॉन्सरशिप। ज्याला बेकायदेशीर म्हटलं त्याच कंपनीची स्पॉन्सरशिप घेतल्यानं सरनाईक नव्या वादात। तर स्टंटचे प्रताप करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप मिळवली। वडेट्टीवारांची टीका। विद्यार्थ्यांच्या रिक्षाला दंड आकारल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर संतापले। आरटीओ ऑफिसला टाळं ठोकेन बांगरांची अधिकाऱ्याला तंबी। मुख्यमंत्री फडणवीसांची आर्थिक सल्लागारांसह विविध तज्ज्ञांसोबत बैठक। अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयाचा राज्यावर काय परिणाम होणार? फडणवीस तज्ज्ञांचं मत जाणून घेतलं। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।